मी अध्यक्ष महोदय अमरावतीचं प्रकरण सांगतो. हे आमचे विक्रमजी बसल्यात. गुटखा आणि त्या दिवशी सगळा सभागृहात विषय झाला. पूर्ण विदर्भाचा गुटखा. थोडक्यात मुद्दे घ्या. एकच मिनिट. मी तुम्हाला संघटित गुन्हेगारीचा विषय सांगतो. पूर्ण विदर्भाचा गुटखा हा अमरावतीत आणून पूर्ण विदर्भावर टाकतोय. आणि सीपी त्या ग्रामीणच्या एसपींना तक्रारी झाल्या. दुर्दैवाने लोक असं म्हणतात की जुने लोक 1 कोटी घेत होते, आता नवीन लोक 2 कोटी घेऊन राहिले. अशी दुर्दैवाने बोलावं लागतं माननीय अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण अधिक कायदे कडक करा, याची प्रसिद्धी करा. ज्यांनी तक्रारी केल्या, ज्यांनी पकडून दिलं त्यांचे नावं गुप्त ठेवा. पण ही ठेवणारी, हे सगळं करणारी जी संस्था आहे, ज्याला आपण पोलीस खातं म्हणतो, त्याची अकाउंटेबिलिटी आपण फिक्स केली. सगळेच चोर असं म्हणणं नाही, पण त्यातले जास्तीत जास्त जर चोर व्हायला लागले तर नुकसान होईल. कारण याच्यात जे शब्द आहेत, या बिलात जे शब्द आहेत की प्रवृत्त करणारे, अमक करणारे, मला तर चिंता आहे की डीबी स्क्वॉडच प्रवृत्त करतो. त्यामुळे असं दुर्दैवाने या सभागृहात बोलावं लागतं. पण माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून अध्यक्षांना की आपण या सगळ्या गोष्टींना याच्यात घ्यावं, या संघटित गुन्हेगारीत, आणि अधिक पोलिसांना कार्यक्षम करावं. तरच आपण या सगळे संघटित गुन्हे, अंमली पदार्थ, दारू, प्लॉटचे धंदे करणारे, जे जे काय असतील, युवकांना नोकरीसाठी फसवणारे, या सगळ्यांवर अधिक आपण जाचक कायदे लावू शकू आणि त्यांना मकोका अंतर्गत आत्म टाकू शकू. हा कायदा आणल्याबद्दल मी माननीय गृहमंत्र्यांना